आणि यानंतरची एक मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी, तुम्ही जर पनीर खात असाल तर सावध व्हा। आम्ही असं का म्हणतोय, कारण एका रिक्षातून भेसळयुक्त पनीरची वाहतूक आता पोलिसांनी जप्त केलेली आहे। केलेल्या कारवाईमध्ये 134 किलोंचं पनीर पोलिसांनी जप्त केलंय। एकूण 28,140 रुपये किमतीचा हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय। सोबतच रिक्षा चालकाविरोधात सुद्धा गुन्ह्याची नोंद आता करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय छेडे यांनी। सध्या जर पाहिलं तर बोगस पनीर विक्रीचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर वाहतूक पोलिसांनी जे आहे ते आता एका रिक्षाला तपासणी केली असता त्या रिक्षामध्ये तब्बल 134 किलो जे आहे ते निकृष्ट दर्जाचं पनीर जे आहे ते आढळून आलेलं आहे। त्या पनीरावरती आता कारवाई करण्यात आली असून अन्न प्रशासनाच्या वतीने नमुने जे आहे ते या पनीरचे घेण्यात आलेले आहेत। तब्बल 28,000 रुपयाचं हे पनीर आढळून आलेलं आहे। त्यामुळे आता हे संपूर्ण पनीर जे आहे ते बोगस असल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। सध्या जर पाहायला गेलं तर दिवाळीचा सण जो आहे तो सुरू आहे, त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर पनीरची विक्री जी आहे ती सर्वाधिक होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते। त्याच अनुषंगाने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा निकृष्ट दर्जाचं पनीर जे आहे ते देखील बाजारपेठेमध्ये विक्री जात असल्याचं पाहायला मिळतंय आणि वाहतूक देखील त्याची केली जाते। आज छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांनी ही कारवाई करण्यात आलेली एक रिक्षा जो आहे तो जात असलेल्या रिक्षाला अडवणूक केली असता त्या ठिकाणी त्याची पाहणी केली असता त्यामध्ये हे निकृष्ट दर्जाचं पनीर जे आहे ते आढळून आलेलं आहे। संबंधित पनीर विक्रेत्यावरती आता कारवाई करण्यात आली असून यामध्ये अनेक काही आरोपी आहेत का याचा देखील शोध जो आहे तो सुरू आहे। हे पनीर नेमकी कुठं तयार करण्यात आलं याची देखील अन्न प्रशासन आणि पोलीस जे आहे ते तपास करत असल्याचं पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।